आणि आज आम्ही जात आहोत रॉड गरी घेऊन मासे पकडूक। आज आम्ही लूर नाही तर या गरीचा वापर करणार आहोत। या गरी एक जिवंत चिंगू लागता आणि चिंगळा पकडूसाठी आमका पहिलं साधन लागणार आता म्हणजे आक्या। ह्या बघा ह्याने आम्ही चिंगळा पकडत आहोत। तर पहिले ह्या घेतल्याने जाते मळ्यात। पाणी जरा वाईस कमी होय होतं रे। अरे चिकन कमी धुतय मी धुतय। गरवण्यापुरती चिंगळा तर पकडून झाली। आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आज आम्ही जात आहोत रॉड गरी घेऊन मासे पकडूक। आज आम्ही लूर नाही तर या गरीचा वापर करणार आहोत। या गरी एक जिवंत चिंगू लागता। तर आता आम्ही पहिले चिंगळा पकडणार, त्याच्यानंतर नदीत आम्ही गरेव जाणार। तर ह्याचा वापर कसं करतो त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पहिले आता आम्ही चिंगळा पकडूक आणि चिंगळा पकडूसाठी आमका पहिलं साधन लागणार आता म्हणजे आक्या। ह्या बघा ह्याने आम्ही चिंगळा पकडत आहोत। तर पहिले ह्या घेतल्याने जाते मळ्यात। मळ्यात वांगडी वाट बघता। चला हेच बघूया। मग ते खाली गावला तर पकडे कसे रेडका बघ आहे। पाणी भाजला की का कायम एवढ्यात ना पाणी एवढा नाही, एवढा पण नाही लागत। पाणी खदळा काय तरच चिंगूळ गावताला तो पहिल्या खेपेक चिंगूळ नाही गावता। पाणी जरा वाईस कमी होय होतं रे। गुडी काटेरी बघा। काटेरी लय रे, काटे लयत मग बळ होत वर दे माहिती धूक गावा खा। अरे तूच घे आधी वर। हा ते घे चिकन कमी धुतय मी धुतय। चिकन धुतय रे। गरवण्यापुरती चिंगळा तर पकडून झाली आणि आता एक आमचं काम म्हणजे काय तर पाटो लावलेला महिन्यापूर्वी आणि तो आमका उचलूकच गावलो ना। एकदा उचलला पण नंतर परत तसं पुरून ठेवला कारण पहिल्या खेपेक आमका मासे गावलेले नाही। म्हटलं परत एकदा उचलूक होय तर काय आत मुहूर्तच गावलो नाही उचलूक। तर म्हटलं तो आता काढूया आणि घरा आणूया। जवळजवळ महिनोभर तरी थयच होतो। तर आता मी त्या जागेवरच जातो आणि पाणी जरा सुकता नदीचा आणि ह्या बाजू हे टायर टाकलेले होते त्यातले एक टायर वाहून गेलो वाटतं। म्हणजे 2 टायर टाकलेला पुढे एक थय टाकून ठेवले ते एक टायर वाहून गेलो वाटतं, दिसतच नाही। अरे बाबा चांगलं तोच गेलो वाहून, नाहीतर काय उपयोग नाहीच होतं त्याचं। कंटाळलो मग टायर टाकून होते मासे गावते असे। ह्याच्यात हय घुसाक का आला, हय उलट कंटिन्यू पाणी असतं। थांबव शंकर उचलणार होता रे पण काय राहुला तर राहुला पाणी आहे वाटतं रे। पाट्याची अवस्था काय आली ती महिनो झालो ठेवून काढून टाकते पहिलं। हा बुतुरा कि दिसता हो रे हो एकच उभ्या करून बघू बुतूर किती आहेत। बाहेर गेले बांधो काय नाही कुटात लावते थांब बाद झालं। हा आणि आपल्या उभे आहेत 4च गुंगले होते की काय वर खाया कोंडा हाय शेवट झालं एवढ्यात खाली येऊ काय होते। काढून टाक उगाच कशा टाइमपास कसे
ते सकाळी लवकर येता तो बरा होता आमका. हा सकाळी येऊ का होता दोघांनी लवकर येऊ का तो उभे करू. त्यानंतर आम्ही थैसूरला पाटो वगैरे काढलो आणि एका जागेवर ठेवून दिलाव आणि अकडे आम्ही मग गरेऊच्या जागेवर मार्गस्थ झालाव. म्हटलं आता जाऊन एवढे आता इलाव ते म्हटलं गरेऊ जाऊया. तर आम्ही हे मळ्यात येऊन पोचलो तर शुभम भैमुख काढी होतो. भैमुख जरा दाखवा व्हायच काढून व्हायच कॅचअप करून टाकते का आणि दिवसभर काढूच राहू ना. हो जेवणाचा काय जेवणाचा काय सगळं होय. आणि काढू कोणताकडे बसवलेली आजी चल बघतो 10 मिनटं. शेंगा कडे शेंगे सुकत घातलेले आहेत. मी पोईत उतरायचा म्हणून चपला पण नाही घातले. हुंबले वय होते ना हुंबले बघ आहे हुंबले बघ आंब्याक काय धरले नाही आता. प्रत्येक आंब्याक माकट सगळा चोंबूनच धरले नाही हुंबल्याने. किती हुंबलो खरं लावू मोठा घे मोठा आहे वरती आहे पुरात. जर व्हायचं रब्बर हे आलो जातात याच्यात. हा बारके पण हुकते मग ते घेऊ का होते. चिंगूळ प्रकल्प असं राहा काय बघ याक राहुला बघूया आता टाकून कोण हे चालत राहायचं लागत भावता आहे त्याचा. राहुला जिवंत ते आता खय नेते तर खाली थोडे खोलीत नेते. प्लॅनिंग का आमचं सक्सेस होत नाही. हा जरा इसकाटलो दिसतं प्लॅनिंग. हा थोडे भावते पाणी पण राहुला बरा चिंगुळा ह्या बरा म्हणते मी तर गेला असता. मित्रांनो आता मी जो हुक घेतले तर आता चिंगूळ कसा अडकावायचा तुमचं दाखवते मी. हे बघा त्या दिवशी जो मग पप्प्याने दिलेल्यान हुक मागच्या व्हिडिओ बघितला असेलच. चिंगूळ आहे बघा या चिंगळाच्या ना पुढे बघा हे बघा या टोकेरीसारखे असतं नाही बघा चिंगळाच्या पुढे त्याच्यात नाही बघा ह्यो हुक जो रब्बर असतं ना ह्यो कोण दिसतं माहिती. कॅमेरा जरा माझा डुप्लिकेट असल्यामुळे जरा मला प्रॉब्लेम होता. याचा चिंगूळ ना चिंगळाचा पुढे टोक असते बघा या टोकात ह्यो रब्बर घालायचं ह्यो ह्यो आणि उरलेलो ह्यो भाग नाही ह्यो ह्यो म्हणजे टकलेच्या भागात घालायचं. टकले हे बघा चिंगूळ झाला कसा हुक मोठं झालं आणि चिंगूळ बारके झाला ते काय चिंगूळ लागता मोठा. आता आमच्या खाडीत आमच्या पोईत एवढाच चिंगूळ असल्यामुळे जरा आता ह्याच्यात सांभाळून घ्यायचं लागतं माका. तर बघूया ह्या चिंगळा काय गावता काय मासो. बरंच वेळ ट्राय केलं आहे काय गावत नाही. आता 1-2दा टाकून बघणार आणि मग दुसरा काहीतरी प्रयत्न करू काय माका घरी एक. हा कंटाळलो ह्या हुकान काय नाही रिझल्ट. लुरत लावते मी. तर मित्रांनो मी आता ह्या मोबाईल काढून ठेवतो आहे. जेव्हा मासो लागा तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. तो पण माझं घरी होतं आता मी तो हुक काढल्याने त्या जिगेड लावलं आहे. हे बघा सोडणा बिंडा लगेच अडकतात ते का पण मासो काय अडकत नाही. काटेरी फिटेरी काय असते ते का पटकन लागणार पण मासो जर तुमका लागत असत तर नाही लागणार. अशा घरीवाल्यांची अवस्था असता. तर आता मी बघतोय घरी येऊन काय गावता काय माका.
चला मित्र, मी आता जाते घरात. मासो काय एक पण नाही गावलो, पण आपली बघा घरी वगैरे गुटाळलं आहे. तर मित्रांनो घरी येऊन तर लय हैराण झाला. आणि वांगडी गेलो काठी आणू का जरा शेळी पाडताव 2 आणि मस्त पाणी पिताव. कारण सोक पण मारण्याचं लागलो हा. बघूया काठी आणू गेलो वांगडी आणता काठी. घरी सोकला लागतं. आजच पाणी नाही आणलं मी किती नाही. त्या दरवेळी मी जेव्हा गरेव घेते ना त्या दरवेळी पाणी आणतं आहे, पण आज पाणीच नाही आणलं आहे. विसरलं आहे कारण सामान पण भरपूर होता. त्या वांगडीत विसरा झाला. आता बघूया, आता आपण शेळी काढूया. काय नाही, जवळजवळ सकाळी आम्ही 9 वाजल्यापासून घरी होतो. म्हणजे 9 वाजता चालू केला, ते जवळजवळ आता वाजले 11:30. 2-2.5 तास आम्ही बघला ट्राय करून, पण मासो काय पाठसून पण नाही लोक धरल्यान पण नाही घरी. एक त्याच्यावर शेळी आहे तिथं काढतो आम्ही. काक्का आमची फेल गेली. काक्काने तर कोयती बांधतो आम्ही. हा भारीच आहे ते कोयती बांध. अरे कोयतीगत लागला. बांधलेली घटा होण्यात काही राहुली असती. अरे फुटला. अरे अरे समोर काहीतरी. होय ना. कुठेच आवाज येलो आता. ढेकरी रे मला जपाजप. मडक्यावर तरी पाणी होता. भारीच झालं काम. दोघोल्या का मला येते, एका पण मला या दोन्ही बाजू. पहिला उडवून चम्मच. या खा नंतर टाकूया. मागा नको मग अजून खोबरं काढून ठेवते. कोयती सोडून टाकूया. खोबरं घे. अशा प्रकारे हे आजचा ब्लॉग होतो आणि आजच्या या ब्लॉगचे मी शेवट हेच करतोय आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग.